नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत माझी फेवरेट ब्रेकफास्ट रेसिपी, जी भरपूर भाज्यांनी लोडेड आहे आणि त्याचबरोबर हेल्दी आणि टेस्टी देखील आहे. प्रोटीनने भरपूर अशी ही आजची आपली रेसिपी आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत ही रेसिपी बघा आणि ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडली असल्यास. मी येथे 4 ते 5 तास मूग डाळ भिजवून घेतलेली आहे. ती आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण. डाळीमध्येच आपण कढीपत्ता, अद्रक, मिरच्या आणि जिरे टाकून मग वाटून घेणार आहोत. मिश्रण वाटून झालेलं आहे आपलं. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत. हे आता व्यवस्थित प्रथम मिक्स करून घेऊयात. हे मिक्स झाल्यानंतर आपण आपल्या बारीक चिरलेल्या भाज्या आता टाकणार आहोत. तुमच्याकडे जितक्या अवेलेबल भाज्या असतील तितक्या तुम्ही टाकू शकता. मी येथे गाजर, बीन्स आणि लाल, पिवळी आणि हिरवी ढोबळी मिरची घेतलेली आहे. टोमॅटो, कोबी, कोथिंबीर आणि हळद टाकून मिक्स करून घेऊयात. आता 1 चमचा इनो टाकू आणि त्यावर थोडंसं पाणी टाकू, म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल आणि आपण हे व्यवस्थित मिश्रण आता मिक्स करून घ्यायचे. ज्या पॅनमध्ये तुम्हाला मुंगलेट करायचं आहे त्या पॅनमध्ये तेल टाकून त्यावर प्रथम पांढरे तीळ भुरभुरून घेऊयात. आता आपण यामध्ये मिश्रण टाकून व्यवस्थित पसरून घेऊयात. नंतर यावर आपण परत तीळ टाकणार आहोत आणि मग मंद गॅसवर आपण हे वाफवून घेणार आहोत. मी येथे 3 पॅन वापरत असल्याने सगळ्या मिश्रणामध्ये मी एकाच वेळेस इनो टाकलेला आहे. पण तुम्ही जर एकाच पॅनमध्ये एका पाठोपाठ मुंगलेट करणार असाल तर तुम्ही एकाच वेळी इनो टाकू नका. 4 ते 5 मिनिटांनंतर मुंगलेट आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूही भाजून झाल्यानंतर मुंगलेट थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला सुरीने किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने हे कापून घ्यायचं आहे. अतिशय क्रिस्पी आपले हे मुंगलेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मुंगलेट बरोबर खाण्यासाठी मी येथे कोकोनट चटणी बनवलेली आहे. त्याची रेसिपी बघण्यासाठी तुम्ही वरती आयकॉनवर क्लिक करू शकता किंवा टोमॅटो केचप बरोबरही हे मुंगलेट अतिशय छान लागते. नक्की ट्राय करा. बाय बाय. हॅपी कुकिंग.